हॅलो, गुड मॉर्निंग. इयत्ता 10वी मॅथ्स 2 चॅप्टर नंबर 2 पायथागोरस थेरम. लेट अस स्टार्ट आवर लेसन नंबर 2 पायथागोरस थेरम. अतिशय महत्त्वाचं प्रकरण, त्याचा आपण आता अभ्यास करणार आहोत. फर्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स इज Pythagoras theorem is used only for right angle triangle. पायथागोरसचं प्रमेय फक्त काटकोन त्रिकोणाला वापरता येतं, इतर त्रिकोणांना ते वापरू शकत नाही. सो थेरम इज इन गिवन राईट अँगल ट्रायंगल. Suppose this is right angle triangle ABC is given. Angle B is right angle, and opposite of this right angle AC is hypotenuse, and these two are remaining two sides of right angle triangle. So for this, square of hypotenuse is equal to sum of square of remaining two sides. This is side 1, side 2, its square and sum. So Pythagoras theorem has a sentence: in a right angle triangle, square of hypotenuse is equal to sum of squares of remaining two sides. काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. सो अप्लाय दिस रूल फॉर दिस ट्रायंगल. हायपोटेनियस गिवन, दॅट इज AC. स्क्वेअर ऑफ AC इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ AB plus square of BC. So this is Pythagoras theorem. In triangle ABC, measure of angle B is 90 degree. So we apply Pythagoras theorem. Similarly, if we draw another triangles like this, PQR is another right angle triangle. For this, for practice, we apply Pythagoras theorem. It is opposite of right angle. This is hypotenuse. So square of this PR square is equal to sum of remaining two sides PQ and QR and square of it. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. अनदर ट्रायंगल, सपोज triangle XYZ is given. It is also right angle triangle. Apply Pythagoras for this triangle. YZ is the hypotenuse and square of this is equal to XY square plus XZ square. So this is hypotenuse, square of hypotenuse, and using Pythagoras theorem we write sentence like this. या प्रकारची वाक्य वेगवेगळ्या आकृतीचे तुम्ही काटकोन त्रिकोण काढून घ्या, त्यांना नावं द्या आणि त्याच्यावर तुम्ही हा पायथागोरसचं प्रमेय वापरा. प्रॅक्टिस करा. एकदा डोक्यात बसेल, लाईफ लॉंग तुमच्या कायमचं हे लक्षामध्ये बसेल. सो दिस इज पायथागोरस थेरम. If
if we take sides of triangle 3, 4 and want to calculate side hypotenuse, then put values given. AB is equal to 3, BC is equal to 4, so 3 square that is 9, 4 square that is 16, sum of both is 25, so AC square is equal to 25, taking square root we get AC is equal to 5. AC is equal to 5. In this way, in right angle triangle, we calculate a side hypotenuse. अशा प्रकारच्या त्रिकोणात कोणत्याही दोन बाजू दिल्या तर आपण या कर्णाची बाजू काढू शकतो. आता कर्णाचीच काय तर उरलेल्या कोणत्याही दोन बाजू दिल्या, समजा या दोन बाजू दिल्या तर ही तिसरी बाजू काढू शकतो, या दोन बाजू दिल्या तर ही तिसरी बाजू काढू शकतो. कोणत्याही दोन बाजू दिल्यास तिसरी बाजू आपल्याला काढण्यासाठी या पायथागोरसच्या प्रमेयाचा उपयोग करता येतो, हे लक्षात घ्या. आणि मग आता हे जे उदाहरण आहे याच्यामध्ये आपल्याला बाजू मिळाल्या 3, 4, 5. सो 3, 4, 5 इज द फर्स्ट ट्रिपलेट ऑफ पायथागोरस. पायथागोरसची त्रिकुट असं आपण म्हणतो. जर दिलेला काटकोन त्रिकोण असेल तर त्यामध्ये पायथागोरसच्या त्रिकोणाच्या दोन बाजू दिल्या असतील तर तिसरी बाजू अशी असणार आहे, म्हणजे कर्ण असेल. अनदर 7, 24, 25 इट इज अनदर ट्रिपलेट. या प्रकारचं ही दुसरं ट्रिपलेट आहे. मग अशा प्रकारची ट्रिपलेट म्हणजे त्रिकूट काढण्यासाठीचा एक रूल आहे की जो आत्ता आपल्या अभ्यासामध्ये नाही, आपल्या अभ्यासामध्ये तो नाही, परंतु आत्ता तुम्हाला ज्यादा माहिती म्हणून मी देतोय. तुम्ही हे सगळं व्यवस्थित लिहून काढायचं आहे. पॉज करून व्हिडिओ पॉज करा आणि ही माहिती व्यवस्थित लिहून काढा. पायथागोरस ट्रिपलेट काढण्यासाठीचा फॉर्म्युला असा आहे n 2n+1. हा फॉर्म्युला आत्ता पुस्तकामध्ये नाही, मात्र अगोदरच्या अभ्यासात त्याचा समावेश होता. जनरल तुम्हाला माहिती व्हावं म्हणून मी देतोय. यामध्ये इफ वी वॉन्ट फर्स्ट ट्रिपलेट पुट n इज इक्वल टू 1. सो 1 1 2 into 1 plus 1. So it becomes 1 1 2 into 1 2 plus 1 that is 3. So it is 3 into 1 3 plus 1 4 4 by 3. म्हणजे 4/3 असं अपूर्णांकात रूपांतर होईल. याचा छेद म्हणजे पहिली बाजू असेल, अंश म्हणजे दुसरी बाजू असेल आणि अंशात 1 मिळवून येणारी म्हणजे 4 + 1 5. हे पायथागोरसचं फर्स्ट ट्रिपलेट असेल. फर्स्ट ट्रिपलेट. If we want second triplet, put value of n 2 into 2 plus 1. So it becomes 2. 4 plus 1 that is 5. याचा गुणाकार केला तर 5 × 10 = 2 12/5 म्हणजेच बेस किंवा छेद जो आहे तो पहिली बाजू, अंश, दुसरी बाजू आणि तिसरी बाजू याच्यापेक्षा 1 ने जास्त 12 + 1 म्हणजे 13. सो 5 12 13 5 12 13 हे पायथागोरसचं दुसरं ट्रिपलेट आहे, सेकंड ट्रिपलेट. In this way we calculate triplets of Pythagoras. Similarly 7 24 25 another 11 60 61. Like this we calculate
ट्रिपलेट्स ऑफ पायथागोरस या सूत्राचा उपयोग करून आपण पायथागोरसची त्रिकुटे मिळवू शकतो. आता आपल्या अभ्यासात नाही, पण तुम्ही ते वापरायला हरकत नाही, त्यामुळे त्रिकुट सहजासहजी आपल्याला मिळू शकतात. देन नेक्स्ट पॉइंट 30, 60, 90 प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल 30, 60, 90 डिग्री 30, 60, 90 अंश मापाच्या त्रिकोणाचा गुणधर्म बघा काय आहे तो. Suppose triangle PQR in this triangle Q is a right angle. Suppose angle R 30 degree, angle P 60 degree, and then to calculate these sides PQ and QR we use the property. So first property is side opposite to 30 degree 30 अंश कोणासमोरील बाजू काढण्यासाठीचं सूत्र. सो साइड ऑपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ हायपोटेन्यूज. कर्णाच्या निंपट असते, हे वाक्य लक्षात ठेवा. 30 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या निंपट. सो in this figure PQ is side opposite to 30 degree and half of hypotenuse is given PR. This is first property. Then second property, side opposite to 60 degree 60 अंश कोणासमोरील बाजू. It is calculated by using formula √3/2 hypotenuse. कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट. कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट हा त्रिकोण असतो, ही लांबी असते. 60 अंश कोणासमोरची बाजू या सूत्राने आपण मिळवतो. मग बघा बरं, साइड ऑपोजिट टू 60 डिग्री दॅट इज QR. QR इज इक्वल टू √3/2 हायपोटेन्यूज दॅट इज PR. कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट. सो दिस इज second property. Then another triangle having measure 45, 45, 90 degree. Triangle having measure 45, 45, 90 degree. Suppose a triangle like this LMN has angles 45, 45 and 90 degree. So property is side opposite to 45 degree is equal to side opposite to 45 degree is equal to 1/√2 of this side hypotenuse. कर्णाच्या 1/वर्गमुळात 2 पट असते. जेव्हा त्रिकोणाच्या कोणांची मापे 45, 45, 90 अंश अशा प्रकारची असतात, तेव्हा 45 अंश कोणासमोरची बाजू LM
किंवा या कोणासमोरची बाजू MN 45 अंश कोणासमोरची बाजू कर्णाच्या 1/वर्गमुळात 2 पट असते. हायपोटेन्यूस इज LN. like this. So these are very important properties we use to solve problems. अतिशय महत्त्वाचं हे प्रमेय आपण उदाहरणं सोडवताना वापरणार आहोत. जेव्हा आकृतीमध्ये तुम्हाला 30 60 90 45 45 90 असे कोन मिळतील तेव्हा नक्की या गुणधर्माचा वापर तिथे करायचा आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आपण याच्यावरच आधारित असणारी उदाहरणं उद्याच्या तासाला घेणार आहोत. हे गुणधर्म आकृती सर्व माहिती व्यवस्थित तुमच्या वहीत लिहून घ्या. आपण इथे थांबूयात. उद्या आपण यावरील उदाहरणासाठी भेटूयात. थँक्यू.